नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि आज आपण स्कंद मातेची पूजा आराधना करणार आहोत, उपासना करणार आहोत। त्याआधी मी आज जे आहे मातेची ओटी वगैरे भरून घेणार आहे। तर मातेच्या मांडीवरती स्कंद आहेत, कार्तिकेय बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना स्कंद माता असं म्हणतात। तर आज आपण देवीची ओटी भरून घेणार आहोत, कारण देवीच्या मांडीवरती बाळ बसलेला आहे, स्कंद आहेत आणि त्यामुळे आपण आज देवीची ओटी भरणार आहोत। तर ओटीसाठी आपण इथे काय काय साहित्य घेतलेले आहे आपण पाहूया। मी या ठिकाणी एक साडी घेतली आहे, जिचा कलर जो आहे तो निळा आहे। त्यानंतर नारळ घेतलेला आहे। देवीला पिवळा कलर खूप आवडतो, त्यामुळे मी या ठिकाणी पिवळा खण घेतलेला आहे। त्याचबरोबर देवीला प्रसादासाठी आज आपण खडीसाखर वाहणार आहोत, त्यामुळे मी या ठिकाणी खडीसाखर जी आहे ती घेतलेली आहे। ओटी भरण्याचं सामान घेतलेलं आहे, जसे की तांदूळ, सुपारी, 1 रुपया, बदाम, हळकुंड, खारीक आणि त्यानंतर देवीसाठी या ठिकाणी मी बांगड्या घेतलेल्या आहेत, टिकल्यांचं पॅकेट घेतलेलं आहे, काजळ घेतलेलं आहे, छोटीशी सिंदूर घेतलेला आहे, एक अंगठी घेतलेली आहे। त्याचबरोबर छोटासा कंगवा या ठिकाणी मी घेतलेला आहे, छोटासा आरसा देखील घेतलेला आहे, मेहंदीचे एक पॅकेट घेतलेला आहे आणि एक गंठण घेतलेला आहे। तर ही आपण ओटी आज देवीची भरून घेणार आहोत। त्यानंतर मी या ठिकाणी हार फुलं घेतलेले आहेत आणि आज माळ जी आहे ती आपल्याला तुळशीची लावायची आहे, त्यामुळे मी या ठिकाणी तुळशीचे पानं घेतलेले आहे, धूप घेतलेला आहे आणि आरती करण्यासाठी कापूर। चला तर आपण देवीची ओटी भरून घेऊया। तर आपण जो मंगल कलश या ठिकाणी बसवलेला आहे, त्याच मंगल कलश मध्ये 9 देव्यांची रूप आपण पाहणार आहोत। तीच शैलपुत्री आहे आणि तीच माता स्कंद देखील आहे। तर आपण स्कंद माता म्हणून मंगल कलशाच्या पुढेच ओटी भरून घ्यायची आहे। सर्वात आधी आपण देवीला हळदी कुंकू लावून घेऊया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु स्कंद माता रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। देवी आई ओटी स्वीकार करा। आणि आता ओटीवरती देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। ओम दुर्गाय नमः, ओम नवचंडी माताय नमः। आणि आता एक फूल जे आहे ते वाहायचं आहे। पुष्पम समर्पयामी। आता आपण या ठिकाणी माळ जी आहे ती तयार करून घेऊया। तर स्कंद माता नेमक्या कोण आहेत याची माहिती मी सांगते। तारकासूर नावाचा एक महापराक्रमी राक्षस होता। त्याने सर्व देवांना त्रस्त केले आणि स्वर्गातून बाहेर काढले। तारकासुराला असे वरदान होते की त्याचा वध फक्त शिवपुत्राच्या हातूनच होईल। तेव्हा भगवान शिवच समाधीमध्ये असल्यामुळे त्याला वाटत होते की मी अमर आहे। पण काही काळाने शिव आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला।
त्यांच्या तेजातून एक दिव्य अग्नी प्रकट झाली. ही अग्नी अग्निदेव आणि गंगामाता यांनी सांभाळली आणि त्या तेजातून कार्तिकेयाचा जन्म झाला. त्यांना स्कंद असेही म्हटलं जातं आणि त्यांनी तारकासुराचा वध केला. त्यानंतर पार्वतीला स्कंदमाता म्हणून ओळखू लागले. त्यांचे रूप अत्यंत दिव्य आणि तेजस्वी आहे. त्यांना 4 भुजा आहेत. त्यांच्या 2 हातांमध्ये कमळाची फुलं आहेत. एका हातामध्ये कार्तिकेय आहेत आणि एका हातामध्ये त्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत. नवरात्रीत त्यांना हिरवी साडी, पिवळी चोळी परिधान केली जाते, कारण हिरवा आणि पिवळा हा रंग निसर्ग आणि संतुलनाचे प्रतीक आहे. स्कंद मातेचे पूजन केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, बुद्धिमत्ता आणि विवेक वाढतो. स्कंद मातेचे रूप हे सहानुभूती, मातृत्व, प्रेमळ हृदयाचे आहे. ही सुख, शांती व समाधान देणारी माता आहे. तर या ठिकाणी आपली तुळशीची माळ जी आहे ती तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण ही घटाच्या कलशाला मांडून घ्यायची आहे. आता दिव्यांना व देवांना फुलं वाहून घ्यायची आहेत. आणि एक छोटं फूल धूपदानीला देखील व्हायचं आहे. आता आपण धूप जो आहे तो लावून घेऊया. आता आपण छान अशी देवीची आरती करून घेऊ. संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी. ही अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासूनी घट स्थापना ती करुणी हो. दो बोलाऊ दो अंबाबाई माऊलीचा हो, तनवंदिन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे, बंधू सखा त्वमेव. घरची पूजा झाल्यानंतर मी अशाच पद्धतीने हिरव्या साडीची ओटी जी आहे ती कोल्हारच्या देवीला दर्शनासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर आम्ही कोल्हारला देवीची पण ओटी भरलेली आहे आजच्याच दिवशी. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग.